सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो जसं लास्ट टाइम मी जसं सांगितलं होतं की आपण माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय आहे ते बघणार आहोत. सो मी आता ही व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्याकडे. सो बघूयात आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्की काय काय गोष्टी आहेत. सो ही आपली पहिली गोष्ट आहे. सो बघूयात त्याच्यात काय काय आहे. हे तर रिकामीच आहे. सो ह्याच्यात काय आहे? माचीस, हे बघा. सो ही आहे माचीस, बट आय थिंक मी माझी माचीस आहे ना एक्झिबिशनमध्ये चोरी झालेली. सो ही परत केले मी. काय सांगणार कोण होता चोर काय माहित तो, कारण की माचीस एक नंबर झालेली ती. त्याचा नशीब माझा एक फोटो होता म्हणून काम चालू झालं. फोटो तरी मला हे करता येतो. त्याच्यात काय आहे? त्याच्यात आय थिंक पोस्टर कलरची बॉटल नॉर्मल. हे बघा. सो हे फर्स्ट इयरचा वर्क आहे माझा. पर्स्पेक्टिव्ह. 1.2 पॉइंट टॉप पॉइंटचा आहे. पर्स्पेक्टिव्ह आहेत सर्व. सो आता आपण नेक्स्ट बघूयात काय आहे. सो हे वर्क आहे, ग्रे स्केल मध्ये केलेलं आहे. असं तर माझ्या खूप साऱ्या इतक्या असाइनमेंट आहेत ना, मला वाटतं ही व्हिडिओ आरामात जाऊन जाईल अर्धा तास पाऊण तास. म्हणून मी ग्राफिक्सचे नाही ह्याच्यामध्ये ॲड करतो ना, नॉर्मल असे जे हँड ड्रॉइंग आहेत ना तो ते ॲड करतो. हे काय दुसरं. सो ह्या असाइनमेंटचा हेतू हा आहे की एकच हे घेऊन तुम्ही डिफरंट कलरमध्ये शेड्समध्ये कसे दाखवू शकतात. सो डार्क पार्ट, लाईट पार्ट कसे शो करू शकतात. सो हे आहे. सो बघा, हे दोन तर कॉमनच आहेत, फक्त त्याचे डिफरंट कलरमध्ये कसे आहेत, कसं दिसते वगैरे सर्व ओव्हरऑल. सो ते मेन आहे. मी हे स्वतः म्हणजे काढून नव्हते ठेवले. मी जसे जसे येत आहेत ना असाइनमेंट तसे तसे माहिती पडते. हे बघा, सिम्प्लिफाय ग्राफिक्स लाईन वर्क्स मध्ये कसं डिफरंट टाईपचे ॲनिमल्स वगैरे आहेत. सो ते सिम्प्लिफाय मध्ये कसे दाखवू शकतो. सो ते आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यात कलर व्हील आहे. सो हे प्रायमरी सेकंडरी टर्शरी कलर व्हील आहे.
सो हे तुम्हाला दाखवतो मी स्टार्टिंग पासून दाखवायला गेलो. मला हे बघा दिसतंय तुम्हाला पानाचे ठसे आहेत, हे क्लोज मध्ये दिसतील. हां, सो चारकोल मी पानावरती टाकलं होतं आणि पानाचे ठसे घेतलेले. सो हे पान आहे ते, सो त्याचं ठसे ते अदब सिम्प्लिफाय केलं. सो अदब ते सिम्प्लिफाय केलं. सो अदब सिम्प्लिफाय मग हे आउटपुट आलं. सो हे डिझाईन झालं. सो हे डिझाईन आपण हा पॅटर्न आहे, सो ते प्रोडक्ट डिझाईनसाठी वापरू शकतो म्हणजे असं. सो त्याचा हेतू हा आहे. सो असे खूप सारे असाइनमेंट आहेत. सो हे तरी नॉर्मल आहेत. सो तुम्हाला जे हँडवर्क वाले नॉर्मल जास्त म्हणजे क्रिएटिव्ह वगैरे हे बघा. सो हे ब्लेस बूट आहे. सो हे इथं प्रिंट मारून हे केलं आहे. सो माझं हे तर ग्राफिकवालं असाइनमेंट आहे. सो हे लोगो डिझाईनचं असाइनमेंट आहे, बट हे याच्यात आहे म्हणून तुम्ही बघू शकता. हे देखील बघू शकता विराट कोहलीचं आहे, मॅगझिन आहे. सो हे देखील ग्राफिकमध्ये होऊन जाईल. सो हे वॉटर कलरने केलेलं आहे, स्टील लाईफ. सो हां, हे समोर ठेवून वगैरे सर्व करतात. वॉटर कलर हँडल करणं खूप बेकार आहे, म्हणजे अक्षरशः हवा निघून जाते. कारण की एक चुकी आणि तुमचं पूर्ण पेपर खराब, ड्रॉइंग खराब, संपला विषय. हे देखील वॉटर कलरच आहे. सो हेच आहे. हे थोडं मोठं आहे, हे स्टील लाईफ हे पोस्टरमध्ये आहे. सो हे चेक करू शकता तुम्ही. हे देखील समोर ठेवूनच केलेलं आहे. सो आहे ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं ते देखील तुम्ही सांगा. सो हे काय पोस्टर कलरमध्ये. सो हे देखील समोर ठेवूनच केलेलं आहे. सो ही आय थिंक मॉडेल आमच्या सिनियरमधून एक घेतली होती. सो ती आहे. सो ह्याच्यामध्ये तर एवढंच आहे. सो आत्ता तर सुरुवात आहे, आता मेन गोष्टी यायच्या बाकी आहेत. सो हे आपण बंद करूयात. सो त्यात मोठ्या गोष्टी येतीलच. येतं म्हणजे तुम्ही सांगू शकता स्टार्टिंग आहे, तुम्ही पिक्चर तो अभी बाकी आहे. सो साईडला करूयात आपण. हे ओपन आहे, होईल. बघा प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन आहेत हे. सो बॅलन्स, डिझाईन, प्रोपोर्शन वगैरे सर्व. सो ते हे आहेत. सो स्टार्टिंगला आम्ही सर्व जेव्हा कॉलेजमध्ये गेलो नाही बघा, आम्ही अशी लाईन प्रॅक्टिस करायचो. खूप सारे फक्त लाईन प्रॅक्टिस, सरळ लाईन, स्ट्रेट लाईन, वेव लाईन वगैरे सर्व फक्त तेच करायचं आम्ही. मग हळूहळू टेक्स्चर्सवरती आलो वगैरे सर्व. असं पेन, पेन्सिल जे भेटेल त्या आम्ही करायचो आम्ही. सो हे काय आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. एखादी आम्हाला सांगितलेलं की एखादं पक्षी किंवा काहीतरी घेऊन असं ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही असे लाईन्स शो करा. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, डायगोनल लाईन कसं जाते वगैरे सर्व. सो ते हे आहे. तर एवढंच आहे. आणि मी ना सांगतो काही गोष्टी फ्रेम देखील केल्या आहेत. सो ते इथे अवेलेबल नसतील, पण मी फ्रेम आणून तुम्हाला दाखवतो कसं करायचं. सो एक तो बिग खजाना आहे. एक राहिलेलं ओपन करायचं. याचा बाबा हे कुठं सोडून द्या. असाइनमेंट बिसाइनमेंट अक्षर बघून तुम्ही बोलतील काय केलं काय नाही. क्लास
हाँ आ गया नाक ते सर्व ते सर. सो ते लाईन वर्क मध्ये आणि ह्याच्यामध्ये सर्व ओव्हरऑल तयार. सो हा असा आमच्या इथला. सो हे लाईन वर्क मध्ये आय थिंक हे 2 ते 3 प्रकारमध्ये आहेत. एक लाईन मध्ये हे त्याचं शेडिंग मध्ये कसं दिसेल ते हे लाईन शेडिंग. हे कुठला हा आय थिंक जे मधला आहे. जे मधला कुठला हा पण आता देखील जे मधला आय थिंक त्याचे शेडिंग वर्जन हे बघा. हे पोस्टर नाही केले पॅचेस वर्क मध्ये आहे ओव्हरऑल सर्व. हे देखील का लाईन वर्क शेडिंग मध्ये. सो हा तो बघा हा काका होता तो आला शेडिंग वाला. सो हा हे बघा हे केलंय मी आपले पेन्सिल कलर नॉर्मल जे 10 रुपयाला भेटतात ना. सो ते सगळ्या पेन्सिल्सने केलं सर्व. सर्वात माझा नावडता विषय येतोय मेमरी ड्रॉइंग. हे केलंय रोहित शर्मा म्हणलं हा माझा फेस टाकलाय ना पाकिस्तानला जोडतं. एक बार 6 पाहिजे छक्का मारल्याचं दाखवलं. सर्वात कॉमन विषय बस स्टॉप. फ्लॉवर मार्केट हे मी आय थिंक पेन्सिल कलर केलं म्हणून ते असं दिसतंय. गणेशोत्सव दिवाळी कोणते राहिलं. कबड्डी यू मुंबा जत्रा. इथे डेंजर आहे ऍक्सिडेंट. मोबाईलवर सायकल चालत असताना मोबाईल बघत असतो. पोस्टर आला पोस्टर डिझाईन बेटी बचाव. हा मी सांगत होतो ना लास्ट व्हिडिओ मध्ये की रांगोळी काढलेली. सो असं टाईप मध्ये होतं ते. स्केच स्क्रिबल थॉट सर्व. ये आ गई प्रीति जिंटा. दिसते ना प्रीति जिंटा रूपमंत्रवाले पोर्ट्रेट काढलं होतं. सो त्याचा पोस्टर आहे. हाँ हे बघा मंदिर मस्जिद सब डूब रहे भगवान तो वर्द में घूम रहे हैं. आई थिंक हे पुढे गेलं. वेरी युअर सेफ्टी. सो हे काही देखील पोस्टर आहे. त्याचे स्क्रिबल्स वगैरे सर्व ओव्हरऑल ते रूप मंत्रामध्ये ते कसं दिसेल म्हणजे कसं पाहिजे हे मेन आहे. सो ह्यासाठी मला अवॉर्ड देखील भेटलेलं बेस्ट पोस्टरचं. सो हे आहे स्टॉप पोल्युशनचं. दिस इज हे बघा ब्लड डोनेशनचं हे आहे. अभी तो डेंजर सब्जेक्ट आ रहा है ऑब्जेक्ट ड्राइंग. ऑब्जेक्ट ड्रॉइंग हा असा विषय आहे ते मी कमीत कमी एक ऑब्जेक्ट
4 ते 5 वेळा केलं आणि हे सर्व कॉलेजमध्ये माहिती आहे, सर्वांना माहिती पडली. त्या पेन्सिल ड्रॉइंग, त्याचं कलर ड्रॉइंग हे देखील 2-3दा केलं मी. कारण की माझ्या असाइनमेंट असं असायचं की मी एका दिवसात कंप्लीट करायचो, दुसऱ्यांना टाईम लागायचा. सो त्यासाठी आम्हाला अदब दिवस द्यायचे. मग मी परत करायचो, हे चांगलं नाटक परत दुसरं असंच चालायचं. अरे बरीन साबण पेन्सिल वर्क मध्ये, परत त्याच्यामध्ये कलर मध्ये कसं दिसतंय एवढं सर्व टाकले. चॉकलेट 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 खायचं असेल तर खाऊ शकतात. बोललो होतो ना 2दा-3दा केलंय बघा. खूप सारे भेटतील, तर मी खूप सारे हे काढून टाकले त्याच्यामधून, नाहीतर आता खूप सारे असतात. नेचर ऑब्जेक्ट, मॅनमेड ऑब्जेक्ट खूप झालं ना. त्याच्यामध्ये काय आहे, वॉटर कलर हँडल करणं किती मुश्किल आहे बघा. वांग हे त्यांना आलाच आहे. हँडवर्क हे देखील हँडवर्क आहे. हे वांग पेन्सिलमध्ये, कलरमध्ये, हे वॉटर कलरमध्ये आहेत ना, खूप मुश्किल आहे वॉटर कलर हँडल करणं. हे देखील टॅमॅटो आहे, कारण की खूप चुका लगेच होतात त्या वॉटर कलरमध्ये. बघा आहे बघा, एकच नाही कितीदा गेलं हे बघा. बोलतो ना माझे असाइनमेंट हे ऑब्जेक्ट ड्रॉइंग असे आहेत ना की मी 4-5दा तरी केलेलेच आहे. हे बघ केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे फाटलेलं काय, सो एक्झिबिशनसाठी आम्हाला कट करून द्यावं लागतं. सो हे बघा नारळाचं, हे वॉटर कलर मध्ये सर्व आहेत ना. तो वॉटर कलर असा मीडिया आहे ना की एक चुकी आणि तुमचं खराब झालं पूर्ण ओळख. सो हे बघा पेन्सिलमध्ये, कलरमध्ये पेन्सिलमध्ये त्याचे शेड्स दिसतात का, हे तर मी आय थिंक PC मध्ये देखील केलेलं आहे. सो एक तुम्हाला लाईन दाखवू शकतो PC मध्ये जे मी केलं केलं ते देखील सेकंड आहे, हे फर्स्ट आहे, असं आहे. एक असं मी बोलतो ना तुम्हाला खूपदा केलं. शिमला मिरची नेचर अपडेट हो गया. आता कोणतं बापा, हे तर खूप वाटतं. स्टील लाईफ बघून तुम्ही तर हैराण होतील. आता चेक करायचं बस. हे नाही मिळत लाईन पेन्सिल वर्क मध्ये कसं दिसेल वगैरे. सो 2-3 टाईप मध्ये. सो हँडवर्क, सेकंड वर्क, स्टील लाईफ. एखाद देखील स्टील लाईफ मी तर हे फ्रेम केलं एक स्टील लाईफ. सो तुम्हाला दाखवतो मी सर्व जे फ्रेमवाले आहेत. सो बघा हे एकाच कलरमध्ये मोनोक्रोमॅटिक रेडमध्ये सर्व. सो मोनोक्रोमॅटिक करणं खूप मुश्किल आहे, कारण की एकच कलर असतो. तुम्हाला डार्क टोन, लाईट टोन सर्व टोन काढावे लागतात. सो हे एक स्टील लाईफ. बॉटल बघा, बॉटल तुझ्याला वाटते का. सो हे पोस्टर कलरमध्ये मी केलं सर्व. हो हे पेन्सिल कलरमध्ये ते आपण रेडवाला दाखवलं तेच आहे, त्याचं पेन्सिल कलर व्हर्जन. सो त्याचं कलर व्हर्जन पण असलं आय थिंक. हां हे बघा कलर व्हर्जन. सो 3 कलर त्याच्यामध्ये गेलेलं, पेन्सिल, मोनोक्रोमॅटिक आणि कलर व्हर्जन. हे आता बेक बघा स्टील लाईफ. हे तर सर्व नॉर्मल आहे. झालं आता स्टील लाईफ. आहे मेन हे बघा
हे वॉटर कलरमध्ये किती सुंदर वाटते. मला हे देखील फ्रेम करावं लागेल असं वाटते. आता फ्रेम करून. सो हे पोस्टरमध्ये आहे नॉर्मली. हे देखील पोस्टरमध्ये आहे. स्टार्टिंगला स्टील लाईफ बोललो का हिला. लँडस्केप आहे ते. टू डी डिझाईन अशी काही काही ना वाटता. 3D डिझाईन मध्ये इतके डिटेल्स केल्यात ना तुम्ही बघून हैराण होतील असतं. एक गोष्ट हा मेन हे एकाच कलरमध्ये वगैरे त्याच वर्जन ब्लू कलर मध्ये कसं दिसेल ते. सो हे बघा मी बोलतो ना डिटेल्स केले आहेत. सो हे चेक करा. डिझाईन चेक करा. डिझाईन. सो डॉट्स चेक करा. डॉट्स. हायलाइट चेक करा. रात्रभर जागून केलेलं आहे ते. रात्रभर 3-3 वाजेपर्यंत. माहिती आहे ना कसे केलं ती. सो हे बघा. एक तर तुम्हाला दाखवलं तुम्ही बघून हैराण होतील. सो ते एंडिंगला दाखवतो कारण की ते फ्रेम केलेलं आहे मी. सो हे दिवाळीसाठी आहे. कलर स्कीम बघा. काटते एक तुम्हाला लाईन दिसून जाईल बा. लाईन कलरची इतक्या याच्यात हे केले मी. सो अशाच ह्याच्यामध्ये एक आहे. सो दाखवतो तुम्हाला एंडिंगला. बडा ड्रामा का एंडिंग में करना चाहिए ना. हे त्याचे रफ आहेत. असाइनमेंट्स. असाइनमेंट दाखवून तुम्हाला काय फायदा तो होणार नाही. तुम्ही माझे अक्षर बघून उलटे करतील त्यापेक्षा न दाखवलेलं परवडते. हे 3D ऑब्जेक्ट नाही प्रिंटिंगचं आहे. 3D ऑब्जेक्ट आहे बघा. प्रिंटिंग. हे डिफरंट टाईपचे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ना. स्वतःचे बटाटा आहे. वांग पण असं आहे. बटाटा वांग परत आहे आपलं काय भेंडी सर्वांचे ठसे कलरफुल. हे बघा. हे देखील ठसेच आहेत. सो हे डिफरंट सरफेसचे आहेत. कधी कसले भिंतीचे आहेत, कधी लादीचे आहेत, कसले पण आहेत त्याचे. सो त्याचे ठसे घेऊन हे चिपकवलेले आहेत कट करून. सो हे तसं आहे. हे ऑब्जेक्ट्स आहेत. बट माझ्याजवळ हे ऑब्जेक्ट्स आता नाही मिळत कारण की मी सर्व माझ्या मावशीच्या पोरांना देऊन टाकले. कारण की हे थोडं कार्टूनिशमध्ये होतं ना. सो मी हे औषधाच्या बॉक्सपासून बनवलेलं होतं. असं हे पण औषधाच्या बॉक्सपासून हे असे बनवले होते. आय थिंक माझ्याकडे फोटो असतील ना तर मी फोटो ह्याच्यामध्ये नक्की ॲड करेन. सो हे बघा. हे खूप साऱ्या गोष्टी. हा फोटो आहेत माझ्याजवळ. मी सर्व ॲड करतो याच्यामध्ये. तुम्हाला बघून जाईल. त्याच्यासोबत टाकाऊपासून टिकाऊ मध्ये ते सर्व क्रिएट केलं होतं. सो हे आहे. मी हा आयर्न मॅन देखील बनवला होता. सो तुम्हाला आयर्न मॅन दाखवतो मी. ओरिजिनल पोर्ट्रेट काढलं होतं मी आयर्न मॅनचं. सो लाइटिंग मस्त एकदम बघा. हे पण हे देखील होतं. सो हे देखील तुम्हाला दाखवतो. हे मॉन्स्टरचं पण देखील केलेलं मी. सर्व मी ह्याच्यासोबत इमेजेस ॲड करतो. इमेजेस सर्व आहेत माझ्या. असं बघायला पण तुम्हाला चांगलं वाटतं. हे बस हे पेन स्टँड बनवलं होतं सुजल नावाचं. तो येऊन जाईल. ते पण दाखवते मला कसं आहे तो. तसं नाही. ही आईस्क्रीम बनवली होती. आईस्क्रीमची बस. सो हे देखील दाखवतो तुम्हाला. तो आहे. सो माझ्याजवळ हे मेन गोष्ट आहे. राजमुद्रा आहे माझ्याकडे. सो दाखवतो एंडिंगला तुम्हाला.
हे पण होतं, तर हे पण दाखवतो तुम्हाला. दुसरं तर ह्याच्यामध्ये हे असे नॉर्मल वर्क्स वगैरे ते बघा. हे एक आहे काका केलेले आहेत. सो हे ड्रॉइंग वगैरे केलेलं शाईन वगैरे होते. सो हे तर पुढचं हे ग्राफिक्स आहेत, त्याच्यामध्ये नाही घुसत मी. सो हां, सो इतक्या सर्व गोष्टी होत्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये. फक्त इतक्या सर्व गोष्टी, थांबा 2 मिनटं थांबा, आल्या पाहिजे गोष्टी आणतोच. हे बघा, सो शिवाजी महाराजांची राजमुद्रा मी केलंय. थोडीशी धूळ लागले कारण की मी वरती लटकवून ठेवलं होतं. सो हॉलमध्ये पुसावं लागेल. सो हे बघा, ते पुठ्ठ्याने केलंय. मागच्या साईडला बघू शकतो तुम्ही. हा आहे ना, हा फेविकॉल आहे. सो फेविकॉलने सर्व केले. ही आता एक गोष्ट जी मी फ्रेम करून आणले डायरेक्ट. हे बघा, पोपट. सो हे आहे ना, मी इयरबड्सने केले. इयरबड्स जे आपण कानातल्या मुलं काढतात ना, सो त्याच्याने एक एक ठसे 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 मारून 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 पुन्हा हे बनवलंय. सो हे फ्रेम करून आणलंय मी. सो हा डोला कसा वाटला डोला सांगा. ज्याचे मी तुम्हाला सांगत होतो ते आलं आहे. हे बघा, हे बघा डिटेल्स, बघा डिटेल्स. मला तर डायरेक्ट सरांनी वगैरे सांगितलेलं हे विकू वगैरे नको, कारण की ह्याला मला प्राईज वगैरे, मला ह्याला प्राईज भेटलेलं. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक लाईन दिसेल, तर एक एक लाईन एवढं झूम करून बघतील ना. सो एवढ्या छोट्या छोट्या लाईनी आहेत ना ह्याच्यामध्ये. सो हे मी पूर्ण ब्रशने केलं आहे. सो हे डिफरंट कलर्समध्ये आहे. थीम होती अंडर वॉटर लाईफ. सो बघू शकता तुम्ही किती लाईन्स आहेत, किती लाईन्स आहेत. सो मी हे मला खूप आवडलं. सो मी फ्रेम करून आणलं आहे. अचानक में भयानक अभी आ रहा है, आ तो रहा है बट काच फुटी हुई है. सो हे बघा, लँडस्केप आहे. सो काच फुटलंय कारण की जे काय सांगू आता, राहून दे सर. सो हे बघा, त्याची काच चेंज करावं लागेल मला आता. आणि हा स्टीलला मी जे बोलत होतो, सो फ्रेम करून आणलंय. सो हे बघा, वाटते का नाही, लॅम्प बघा, लॅम्प बघा, इज्जत आहे का ना लॅम्पला. डिटेल बघा, डिटेल देखा. सो हां, सो बघा बघा बघा, एवढ्या सर्व गोष्टी आहेत. सो आता पसारा झाला पूर्ण. सो मला आता हे नीट करावं लागेल सर्व. सो एवढ्या गोष्टी फक्त माझ्या कॉलेजमधल्याच आहेत, आणि हे देखील पूर्ण नाही मिळत. सो माझ्या ग्राफिकच्या असाइनमेंट वगैरे सर्व बाकी आहेत, आणि जे मी घरी वगैरे करतो, जे स्केचेस आहेत, पोर्ट्रेट्स आहेत, ते नाही दाखवलं. ते कधीतरी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे असं दाखवून देईल. सो भेटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.